तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत. काल आपण यापूर्वीच्या प्रकरणामध्ये दिल्ली सल्तनतच्या इतिहासाची साधने हा प्रकरण पहिलं आपण घेत आहोत. मी तुम्हाला मागच्या वेळेस बोलल्या पद्धतीनं आपला जो इतिहास आहे दिल्ली सल्तनतचा इतिहास आहे. दिल्ली सल्तनतचा इतिहास हा 1200 ते 1526 या कालखंडाचा आहे. त्याच्यामध्ये प्रकरण पहिलं आपण पाहत आहोत दिल्ली सल्तनतच्या इतिहासाची साधने. आणि मग त्यामध्ये मध्ययुग कशाला म्हणायचं, मध्ययुगाची सीमारेषा कशाला म्हणायची, मध्ययुगात काय घडलं याचा आपण चर्चा केला आणि मध्ययुगीन कालखंडाची वैशिष्ट्ये कोणती होती ह्याची आपण मीमांसा केली. आज आपण मध्ययुगीन इतिहासाची साधने या मूळ विषयाकडे जाऊया. मग मध्ययुग इतिहासाची साधनं म्हटलं की मुस्लिम सत्ता या देशामध्ये निर्माण झाली आणि मुस्लिम सुलतान या देशावर राज्यकर्ते झाल्यानंतर त्यांनी जे लिहिलेलं आहे, त्यांचे प्रवास वर्णन असतील, त्यांची जीवनशैली असतील, त्यांच्या घटना असतील, त्यांच्यावर लिहिलेल्या इतिहासाचा मीमांसा असेल आणि त्या काळात आलेले परकी प्रवासी असतील, त्यांनी पाहिलेलं आणि त्यांनी लिहिलेलं त्यांच्या ग्रंथात नसेल. आणि मग ह्या राजा लोकांनी, या सुलतान लोकांनी या देशामध्ये ज्या काही इमारती बांधल्या, मग किल्ले बांधले असतील, राजमहल बांधले असतील किंवा वाडे बांधले असतील किंवा दर्गा बांधले असतील, खानका बनवले असतील, ज्या काही त्यांनी धार्मिक सांस्कृतिक केंद्र तयार केली असतील किंवा प्रशासन चालवण्यासाठीचे जे आर्किटेक्चर्स म्हणण्यापेक्षा स्थापत्य शिल्प त्यांनी इमारती बांधल्या असतील आणि त्यांनी तयार केलेली जी नाणी असतील, त्यांनी तयार केलेले प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लिखित स्वरूपात कागदपत्र असतील, ही सगळ्या कागदपत्रांचा आधार या सगळ्या इतिहासाच्या पुराव्यांना आपण असं म्हणूया की मध्ययुगीन इतिहासाची साधनं. मग मध्ययुगीन इतिहासाची साधनं सर्वसाधारणपणे इतिहासाची साधनं म्हटलं की एक पुरातत्वीय साधनं आणि दुसरं वाङ्मयीन साधनं असे दोन भाग पडतात. त्याला आपण भौतिक आणि अभौतिक असं बोलतो आपण. मग वाङ्मयीन साधनांमध्ये जे प्रवास वर्णनं आहेत, त्यांच्या आत्मकथनं आहेत, कोणीतरी राजाबद्दल लिहिलेलं इतिहासाचा आढावा आहे, अशा पद्धतीची जी राजकीय किंवा वैयक्तिकत किंवा त्यांच्या खानदानाविषयीची असलेली माहिती आणि त्यांनी तयार केलेल्या ग्रंथांच्या आधारावर आपण त्याला हे वाङ्मयीन साधनं याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू. मग वाङ्मयीन साधनाचे पुन्हा अभाग म्हणजे ज्याच्यामध्ये अरबी उर्दू साहित्यात लिखाण केलेलं. दुसरं याच काळात भाग 2 की जे परकी प्रवासी आले, मग इब्न बतूता आला असेल, अजून इतर लोक आले असेल, अब्दुल रज्जाक आला असेल किंवा मार्को पोलो असेल, परकी प्रवासी, ह्या लोकांनी या देशाला व्हिजिट दिली, भेट दिली. त्यांना कसं भावलं, त्यांना त्यांच्या प्रवास वर्णनात लिहिलं त्याचा इतिहास या ठिकाणी ते सुद्धा इतिहासाची साधनं ठरतात. आणि म्हणून अशी वाङ्मयीन साधनांमध्ये एक अरबी आणि उर्दू भाषेतील साधनं आणि किंवा फारसी भाषेतील साधनं आणि तिसरं परकी प्रवास वर्णनं, अशा 2 टप्प्यामध्ये वाङ्मयीन साधनांचा विचार करूया. आणि भौतिक साधनामध्ये म्हणजे त्यांनी तयार केलेले किल्ले, इमारती, त्यांचे राजप्रसाद, त्यांचे महल, त्यांचे नाण्या, त्यांनी तयार केलेली नाणं जे चलनासाठी वापरतात, या सगळ्यांची किंवा त्यांची कागदपत्र, त्यांनी काढलेले फरमान, त्यांचे दस्तावेज, त्यांचे प्रशासकीय कारभारामध्ये चालत असलेले सगळे कागदपत्र, ह्या किंवा त्यांचे ते कुतुबखाने, लायब्ररी किंवा त्याला असं म्हणता येईल की त्यांनी दिलेले सगळे जे काही आदेश आहेत ते सगळ्यांचा विचार आपण या ठिकाणी त्या याच्यामध्ये विचार करूया. पण नंतर आपण आज आपण फक्त एकच भाग घेऊया की मध्ययुगीन इतिहासाची साधनं जी आपण साहित्यामध्ये विचार करूया. मग साहित्यामध्ये कोणकोणतं साहित्य आहे यांच्या संदर्भातलं, जे 1200 ते 1526 या कालखंडाबद्दलच आपण बोलतो आहोत. मग पहिल्यांदा अरबी भाषेतले काही साधनं आपण बघूया, काही फारशी नंतर बघू आपण. फारशी अरबी हे मिक्स असल्यामुळं फारसी, अरबी आणि उर्दू, आता ह्या सगळ्यांची चर्चा करत बसलो तर खूप प्रचंड मित्रांनो होते. ते जवळपास 100-200 आहेत. पण 100-200 विचार करण्यापेक्षा आम्हाला विद्यापीठीय अभ्यास मंडळामध्ये दिलेली जे काय 15-20 साधनं आहेत त्यांचाच विचार आपण या ठिकाणी करूया, कारण ती महत्त्वाची आहेत. आता इतके जर विचार केला तर 100-150 आहेत, ते 100-150 का विचार करणार आपण नाही. आपण फक्त आपल्याला सिलेबसला येणारं UGCच्या किंवा नेट सेटच्या PhDच्या संदर्भांपेक्षा आपण पेटची परीक्षा
किंवा UGCच्या परीक्षा आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा आपण जे वर्गात शिकतो ते, आणि दुसरी गोष्ट की जे स्पर्धा परीक्षेला बसलेले विद्यार्थी आहेत, MPSC UPSC या किंवा नेट सेट या सर्वांसाठी जे जनरल अभ्यासक्रमाला येतं त्याच्याबद्दल आपण विचार करूया. म्हणून मध्ययुगीन इतिहासाची साधनं याच्यामध्ये चचनामा नंबर 1 आपण घेऊया. चचनामा हा ग्रंथ अरबी भाषेत असून त्याचे फारसी भाषांतर मोहम्मद अली बिन अबू बकर याचं फारसी भाषेत लिहिण्याचं काम मोहम्मद अली बिन अबू बकर यांनी हे केलं. तर दाऊद पोता यांनी या ग्रंथाचे संपादन करून तो प्रकाशित केलेला आहे. दाऊद पोता, पुन्हा मी बोलतो चचनामा हा ग्रंथ अबू बकर बिन कुफी यांनी तो लिहिला. तर त्याचं संपादक काम डॉक्टर दाऊद पोता यांनी केलेलं दिसतं. मग ह्या ग्रंथात काय आहे मित्रांनो, तर ह्याच्यामध्ये अरबांनी सिंध प्रांतावर कशा पद्धतीने स्वारी केली याची पूर्ण यथोचित माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. म्हणून हा ग्रंथ मध्ययुगीन इतिहासाच्या साधनासाठी उपयुक्त ठरतो. लक्षात येत आहे ना. नंबर 2, तबकाते नासेरी. तबकाते नासेरी ग्रंथ क्रमांक 2 हा ग्रंथ मिनहाज उस सिराज यांनी लिहिला आहे. मिनहाज उस सिराज यांनी हा ग्रंथ लिहिला. मोहम्मद घोरीनं भारतावर स्वारी करून विजय प्राप्त कसा केला याचं पूर्ण विवेचन या ग्रंथामध्ये या मिनहाज सिराजनं लिहून ठेवलेलं आहे. म्हणून दुसरा ग्रंथ तबकाते नासेरी हा ग्रंथ या ठिकाणी उपयुक्त ठरतो. त्यानंतर तिसरा ग्रंथ तारीख ए फिरोजशाही. तारीख ए फिरोजशाही म्हणजे त्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, जियाउद्दीन बर्नी यांनी हा ग्रंथ लिहिला असून त्यात बलबनपासून, आता मी पुढे येणारच आहे, बलबनपासून तो फिरोजशाह तुघलकापर्यंतचा इतिहास मांडलेला आहे. ग्रंथाचं नावच तारीख फिरोजशाही असल्यामुळं फिरोजशाहीचा इतिहास त्या ठिकाणी सर्वसामान्यपणे पाहावाच मिळतो. कारण का, फिरोजशाहीचं कालखंड चालू असताना हा आमचा जियाउद्दीन बर्नी दरबारात आला आणि तो एका विशिष्ट पदावर बसला. म्हणून दरबार त्यानं स्वतः अनुभवला कशा पद्धतीनं प्रशासन चालतं या तुघलकशाहीचं. म्हणून तुघलकाचा इतिहास म्हणजे फिरोजशाहीचा इतिहास त्यानं या ठिकाणी आपल्या ग्रंथामध्ये मांडलेला दिसतो. म्हणून हा एक इतिहासाचं साधन म्हणून आम्हाला उपयुक्त वाटतं. चौथं तारीख ए फिरोजशाही झाली आपली. तर चौथं आपलं ताजुल मासिर. ताजुल मासिर हा ग्रंथ हसन निजामी यांनी लिहिला असून ताज उल मासिरी हा ग्रंथ निजामी हसन यांनी लिहिला असून त्यात 1192 म्हणजे आता 1205 सुरू होण्यापूर्वी म्हणजे 1192 म्हणजे अगोदर ज्यांनी आक्रमणे केली तो कालखंड 1192 ते 1228 पर्यंत जो अल्तमशचा शेवटचा कालखंड ठरतो. मित्र आठवतो म्हणजे पहिल्यांदा कुतुबुद्दीन ऐबक, त्याच्यानंतर बाकीचे सगळे म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे आपल्याला असं म्हणतात कुतुबुद्दीन ऐबकाच्या प्रारंभीपासूनचा इतिहास या ताजुल मासिरीमध्ये हसन निजामीनं मांडलेला दिसतो. म्हणून हाही इतिहास कुतुबुद्दीन ऐबक या पहिल्या भारतीय सुलतानाचा इतिहास याच्यामध्ये पाहायला मिळतो. म्हणून ताजुल मासिरी हा ग्रंथसुद्धा आम्हाला मध्ययुगीन इतिहासाच्या साधनासाठी उपयुक्त वाटतो. त्यानंतर पुन्हा एक 5वं त्याच प्रकारचा ग्रंथ आहे, पण त्याचा लेखक वेगळा आहे, तारीख ए फिरोजशाही. तर मग अशी तारीख ए फिरोजशाही शम्स सिराज म्हणजे अगोदरचा जो होता तर तो शम्स सिराजने लिहिलेला होता. मग अशा पद्धतीने पुन्हा तारीख ए फिरोजशाही डबल लिहिल्या गेली. तो आपल्याला असं म्हणता येईल की अगोदरचा जियाउद्दीन बर्नीचा आहे. मी मगाशी बोललो तो तारीख ए फिरोजशाही जियाउद्दीन बर्नीने लिहिलं फिरोजशाहीच्या इतिहासाबद्दल. पुन्हा फिरोजशाहीवर दुसरा ग्रंथ लिहिला तो शम्स ए सिराज आफिक
यांनी लिहिला. अशा पद्धतीनं तारीख ए फिरोजशाही पहिला लेखक तो जियाउद्दीन बर्नी, तर दुसरा पुन्हा तारीख ए फिरोजशाही दुसरा लेखक शम्स ए सिराज आफिक. हे 2 ग्रंथ तारीख ए फिरोजशाहीबद्दलचे प्रसिद्ध आहेत. म्हणून आज आपण जवळपास म्हणजे 6 पाहिले. आपण 6व्याकडे येऊया. कामिल उल तारीख. कामिल उल तारीख हा शेख अब्दुल हसन उर्फ इब्न असीर यांनी हा ग्रंथ लिहिला असेल. कामिल तावारीख हा जो ग्रंथ आहे शेख अब्दुल हसन उर्फ हब्नुल असीर यांनी हा ग्रंथ लिहिला असून त्यात मोहम्मद घोरीच्या स्वारीचं वर्णन केलेलं आहे. मोहम्मद घोरीने या देशावर कशा प्रकारचं आक्रमण केलं, कशा पद्धतीने स्वारी केली, कसा हा प्रदेश जिंकला याचा इतिहास सांगितला. त्यानंतर तारीख ए हिंद 7 नंबरचं, याला तारीख ए सिंध सुद्धा म्हणतो आपण. हा मीर मोहम्मद मासूम यांनी हा ग्रंथ लिहिला असून त्यात अरबांच्या स्वाऱ्यांचे वर्णन केलेले आहे. अरबांनी कशा पद्धतीने स्वाऱ्या केल्या याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 8वं ग्रंथ तारीख उल हिंद. तारीख उल हिंद म्हणजे तुम्हाला माहिती आहे अल्बेरुनीने हा ग्रंथ लिहिला असून तो भारतात आला होता. भारतानं पाहिलं, भारताविषयीची माहिती त्यानं आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवली. म्हणून तारीख उल हिंद किंवा हा ग्रंथ अतिशय सर्वांना आज उपलब्ध झालेला आहे. त्यात सगळं सुलतानशाहीचा इतिहास पाहावयास मिळतो. त्यानंतर किताबुल यामिनी हा ग्रंथाचा निर्माता उद्बी असून या ग्रंथात सबुक्तगीन आणि मोहम्मद गझनी यांचा इतिहास सांगितलेला आहे. म्हणजे मोहम्मद गझनीनं भारतावर आक्रमण करण्यापूर्वी सबुक्तगणपासून हा गझनी कशा पद्धतीनं वंश परंपरेनं राजा बनला, त्याचा मुलगा, आणि मग तो या देशामध्ये कशा त्याने आक्रमण केलं याचा सगळा इतिहास या ग्रंथामध्ये मांडलेला दिसतो. त्यानंतर 10 क्रमांकाचं आपण बघूया तारीख ए मसुरी. आता तारीख ए मसुरी हा ग्रंथ अबुल फजल मोहम्मद किंवा हुसेन वयाकी यांनी हा ग्रंथ लिहिला असून त्यात मोहम्मद गझनीच्या स्वारीचा इतिहास मांडलेला आहे. म्हणजे तारीख ए मसुदीमध्ये मोहम्मद गझनीचा इतिहास सांगण्याचं काम अबुल फजल मोहम्मद बिन हुसैनी यांनी केलेलं दिसतं. म्हणून हा ग्रंथ इतिहासाचं साधन म्हणून उपयुक्त ठरतो. त्यानंतर खजाइन उल फतून रिपीट करतो मी. खजाइन उल फतून हा ग्रंथ आमिर खुसरो जो आपल्याकडचा प्रसिद्ध कवी आहे, आमिर खुसरोनं हा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये जलालुद्दीन खिलजी घराणं, जलालुद्दीन खिलजी ते मोहम्मद तुगलक म्हणजे दक्षिणेकडे देवगिरी येईपर्यंतचा इतिहास. म्हणजे जलालुद्दीन खिलजीपासून ते मोहम्मद आपण त्याला वेळा मोहम्मद म्हणतो, मोहम्मद तुगलकापर्यंतचा इतिहास या आमच्या आमिर खुसरो कवीनं आपल्या ग्रंथात मांडला. त्याला आपण खजाइन उल फतूह हा ग्रंथ म्हणून हाही ग्रंथ मध्ययुगीन इतिहासाच्या साधनासाठी उपयुक्त ठरतो. त्यानंतर तारीख ए मुबारकशाही. आता मुबारकशाही म्हटलं तर मुबारकाचं राज्य. मग तारीख मुबारकशाही याचा लेखक जो आहे याह्या बिन अहमद यांनी या ग्रंथामध्ये 1414 ते 1451 या काळातलं जे मुबारकशाही जे आपण त्याला आपण सय्यद वंश, आपण मुबारकशाही म्हणण्यापेक्षा सय्यद वंशाचा इतिहास याह्या बिन अहमद यांनी आपल्या तारीख मुबारकशाहीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो, लिहिलेला आहे. म्हणून हाही ग्रंथ उपयुक्त वाटतो. त्यानंतर फतवाय जहांदरी या ग्रंथाचा लेखक अज्ञात आहे. कारण लेखकाचं पहिलं पृष्ठच पान तिथं नसल्यामुळं या ग्रंथाचं लेखक कोण असावं हे माहीत नाही. पण हे 14 खंड आहेत. हा 14व्या शतकामध्ये प्रकाशित झाला असून तो त्याच्यामध्ये राजकीय धार्मिक परिस्थिती कशा प्रकारची भारतात होती 14व्या शतकातली ती पूर्ण वर्णन केलेली आहे. लेखक जरी अज्ञात असला तरी सगळी घटना राजकीय, सामाजिक, धार्मिक जीवनाविषयीची माहिती, याच्यामध्ये विशेषतः राजकीय आणि धार्मिक परिस्थितीची माहिती या फतवाय जहांदरी या ग्रंथामध्ये पाहावयास मिळतो. म्हणून हाही ग्रंथ आम्हाला उपयुक्त वाटतो. त्यानंतर
फतेह सलातीन. फतेह सलातीन हा ग्रंथ अबू मलिक इसामी, आपल्याकडे माहिती आहे इसामी हा प्रचंड इतिहासकार होता, प्रवासी होता, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणून अबू मलिक इसामी हा मोहम्मद तुघलकानंतर आलेल्या दिल्ली सुलतानाविषयीची माहिती यात तो देतो. आणि जवळपास तो म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकापासून तर जवळपास पुढच्या काळापर्यंत म्हणजे 1349 पर्यंतचा इतिहास तो याच्यामध्ये मांडतो. म्हणजे जवळपास सगळे गुलाम घराण्यांचं वंशावळीसहित त्यांच्या राज्यकारभाराची, त्यांच्या प्रशासनाची, त्यांच्या राजकीय विश्लेषणाची माहिती या ग्रंथामध्ये इसामीनं मांडलेली आहे. म्हणून हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आपल्याला मध्ययुगीन इतिहासाच्या साधनासाठी उपयुक्त ठरतो. त्यानंतर तारीख ए सलातीन अफगाणा. अफगाणा म्हणजे अफगाण, अफगाण देशाची माहिती असलेलं मोहम्मद यादगार खान यांनी अफगाण घराणं, आता अफगाण घराणं म्हणतो मग अफगाणिस्तानचा काय संबंध, तर अफगाणिस्तानमधून आलेले जे लोधी घराणं आहे, ज्या लोधीने या देशावर राज्य केलं, त्या लोधी वंशाचा इतिहास म्हणजे अफगाणिस्तानचा इतिहास, म्हणून अफगाण इतिहास. म्हणून तारीख ए सलातीन अफगाणा हा ग्रंथ मोहम्मद यादगार खान यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यात लोधी वंशाचा इतिहास मांडलेला आहे. त्यामुळे हाही ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला रिपीट करतो की मध्ययुगीन इतिहासाची साधनं आपण पाहत आहोत. मध्ययुगीन इतिहासाची साधनांमध्ये पहिल्यांदा आपण फारसी आणि अरबिक भाषेतील साधनांची उहापोह आपण करत आहोत, विवेचन करत आहोत. मग त्यामध्ये एकंदरीत आपण अशी 16 ग्रंथांचा 15 म्हणूया, 15 कारण डबल आल्यामुळे एक फिरोजशाही 15 ग्रंथांचा अभ्यास केला. त्यातमध्ये पहिल्यांदा चचनामा जो मोहम्मद अली बिन अबूबकर कुफी यांनी लिहिला. दुसरा तबाकात नासिरी जो मिनाज सिराज यांनी लिहिला. तिसरा तारीख ए फिरोजशाही जियाउद्दीन बर्नी यांनी लिहिला. चौथं तारीख ए फिरोजशाही पुन्हा शम्स ए सिराज अफिक, पहिल्यांदा बर्नीनं, दुसऱ्यांदा अफिकनं म्हणजे शम्स ए सिराज अफिक यांनी लिहिला. पाचवं ताज उल मासिरी हा ग्रंथ हसन निजामीने लिहिला. सहावं कामिल उल तवारीख हा शेख अब्दुल हसन, त्याला इद्व अमीर म्हणतो आपण, त्यानं लिहिला. त्यानंतर सातवं तारीख ए हिंद जो मीर मोहम्मद मासूम यांनी लिहिला. तर त्यानंतर तारीख ए सिंध हा अल्बेरोनीनं लिहिला. पुढचं 11व्या नंबरचं किताबुल यामिनी हा ग्रंथ उद्बी यांनी लिहिला, ज्याच्यामध्ये सुबक्तगीनचा इतिहास आहे. तर 10 त्याला का जे काय असेल 10 क्रमांक असेल तर तो तारीख ए मसुदी हा ग्रंथ अबुल मोहम्मद बिन हुसेन यांनी लिहिला. तर खजानुल फतुह हा ग्रंथ अमीर खुसरोनं लिहिला. त्यानंतर 12वं तारीख ए मुबारकशाही हा ग्रंथ याह्या बिन अहमदनं लिहिला. तर फतवा ए जहांदरी याचा लेखक अज्ञात आहे, पण याच्यात प्रचंड माहिती आहे 14व्या शतकातली. त्यानंतर फतुह उल सलातीन हा ग्रंथ अबू मलिक इसामी यांनी लिहिला. त्यानंतर आपण शेवटचं पाहिलं तारीख ए सलातीन अफगाणा म्हणजे अफगाणिस्तानचा इतिहास असलेले हे आपल्याला मोहम्मद यादगार खान यांनी लिहिलेला दिसतो. म्हणजे आज आपण फक्त मध्ययुगातली फारसी आणि अरबिक भाषेतील साधनं चचनामा, तबकात नासिरी, त्यानंतर तारीख ए फिरोजशाही दुसरं, ताज उल मासिर, कामिल उल तवारीख, तारीख ए हिंद, तारीख ए उल हिंद, नंतर तारीख ए सिंध, नंतर किताबुल यामिनी, तारीख उल मसूदी, खजाइन उल फतुह, तारीख ए मुबारकशाही, फतवा ए जहांदरी, फतुह ए सलातीन आणि तारीख ए सलातीन अफगाणा. अशा पद्धतीनं आपण एक 15 ते 16 ग्रंथांचं जे फारसी आणि अरेबिक ग्रंथात भाषेमध्ये लिहिलेले आहे त्यांची आपण या ठिकाणी चर्चा केली. त्यानंतर आपण पुढचा भाग आहे परकीय प्रवास वर्णनं. जे परकीय लोक या देशात आले त्यांनी कशा पद्धतीनं माहिती लिहून ठेवली, त्याच्या प्रवास वर्णनात भारताविषयीची माहिती काय आहे याचा आपण
चर्चा पुढच्या पिरियडला करूया. नमस्कार.